नमस्कार मित्रांनो, ओशनिक इकॉनॉमिक्समध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्राची यशोगाथा या विशेष भागामध्ये आणखी एका थोर व्यक्तीबद्दल आज आपण विचार विनिमय करणार आहोत. ज्या व्यक्तीने जीवनातले काही अनुभव, आपले रूप, आपला चेहरा जेव्हा एक कवी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, तेव्हा त्या अनुभवाचं मला चांगलं गाणं करूसं वाटतं. तशी एखादी ओळ चटकन माझ्या मनामध्ये येते. एखादं पाखरू येऊन अकस्मात फांदीवर बसावं, तशी ती ओळ येऊन माझ्या मनात बसते. छंद कळल्यानंतर ती ओल माझ्याशी आणि माझ्या जाणीवेशी संवाद साधू लागते असे म्हणणारे, म्हणूनच माझ्या काव्यनिर्मितीला तलाशी आत्मशोध आहे असे जाणकार कवी म्हणून या महान कवीला ओळखले जाते, ते म्हणजे मंगेश पाडगावकर म्हणूनच. 1960 ते 1970च्या दशकामध्ये पाडगावकर तसेच विंदा करंदीकर आणि कवी वसंत बापट यांचे एकत्रित काव्य वाचण्याचे कार्यक्रम राज्यात अनेक ठिकाणी झाले होते. पाडगावकर यांनी लिहिलेले या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, तसेच भातुकलीच्या खेळामधली आणि शुक्रतारा मंदवारा ही गाणी ही खूप त्यावेळी गाजली होती. तसेच प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं अगदी सेम असतं, ही त्यांची कविताही विशेष त्यावेळी गाजली होती. दुबईमध्ये झालेल्या दुसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे पाडगावकर हे अध्यक्ष होते. उतार वयातही त्यांनी अनेक कार्यक्रमांमधून आपल्या कविता सादर केल्या होत्या. रसिकांचे मन त्यांनी जिंकले होते. 2013 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 2008 मध्ये त्यांना राज्यातील प्रतिष्ठेचा महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आले होते. 1980 मध्ये त्यांना सलाम या कविता संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला होता. धारा नृत्य हा पाडगावकर यांचा पहिला काव्यसंग्रह 1950 मध्ये प्रकाशित झाला होता. सुरुवातीच्या काळामध्ये पाडगावकर यांच्या कवितेवर ज्येष्ठ कविवर्य बा भ बोरकर यांचा ठसा होता. नंतर त्यांनी भावकाव्य शैलीत आणि स्वतंत्रपणे काव्यलेखनही सुरू केले होते. पाडगावकर यांनी जिप्सी हा काव्यसंग्रह 1952 मध्ये, छोरी 1954 मध्ये, उत्सव 1962 मध्ये, विदूषक 1966 मध्ये, सलाम 1978 मध्ये, तर गझल 1983, भटके पक्षी 1984, बोलगाणी 1990 या कालामध्ये त्यांनी हे काव्यसंग्रह प्रकाशित केले होते. पाडगावकर यांचे काव्यसंग्रह हे तसे प्रसिद्ध सुद्धा झाले. पाडगावकर यांनी गझल, विदूषक, सलाम या काव्यसंग्रहातून राजकीय आशयांची आणि उपरोधिकपणा असलेल्या समाजातील विसंगतीवर प्रहार करणारी कविताही केल्या होत्या. सत्तेच्या संपर्कात राहणाऱ्या वर्गातील लोकांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रातील माणसाचा केलेला मानभंग, मध्यमवर्गीयांनी आलेली लाचारी, दांभिकपणा याबद्दल पाडगावकर यांच्या मनामध्ये संताप्त होता. तो या कवितेच्या माध्यमातून प्रभावीपणे त्यांनी तो व्यक्तही केला. 1960 नंतरच्या वास्तवावर भेदकपणे प्रकाश टाकणारी पाडगावकर यांची कविता नवसमृद्ध वर्गाची, त्यांच्या संवेदनाहीन मनाची चिरफाड करून वाचकांना अंतर्मुख करणारी अशीच होती. पाडगावकरांच्या कविता सादर करण्याची एक विशेष ढब होती. ती ऐकताना श्रोते जसे खळखळून हसत होते, तसे मंत्रमुग्ध होऊन सुद्धा ते पाहत राहायचे. शाळा कॉलेजांमधून पाठ्यपुस्तकांमध्येही पाडगावकरांच्या कविता ह्या आपणास आलेल्या होत्या. बोलगाणी हा पाडगावकर यांनी काव्य रचनेवर केलेला एक वेगळा प्रयोग मानला जातो. तसेच मीरा, कबीर आणि तुलसीदास या त्यांच्या कवितांचे भावानुभव हा पाडगावकर यांनी अत्यंत प्रभावीपणे केलेला हा प्रयोग सुद्धा वेगळा दिसून येतो. पाडगावकर यांचे भोलानाथ, बबलगम, चांदोमामा हे बालकविता संग्रह प्रसिद्ध झाले होते. 1964 मध्ये त्यांनी प्रकाशित झालेले वात्रटिका हा त्यांचा कविता संग्रह पाडगावकर यांनी एक वेगळी ओळख करून देणारा ठरतो. पाडगावकर यांना बायबल ग्रंथाचा मराठी अनुवाद केला होता. अशा या थोर कवी यांची आपली काव्यसंपदा आणि मराठी साहित्य एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलेला हा कवी महत्त्वपूर्ण ठरतो. पाडगावकरांनी कर्मकांड करणाऱ्या समाजातील निसर्गातील सौंदर्य उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला. कशाला तीर्थयात्रा करतोस, तुझे आहे तुझ्यापाशी, हे सांगताना पाडगावकर लिहितात, कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी, झाड फुलांनी आले बहरून तू न पाहिले डोले उघडून, वर्षाकाली पाऊस धारा तुला न दिसला त्यात इशारा, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. हे गाजलेले गाणे आजही अनेक वेळा लोकांकडून गुणगुणले जाते. जगण्यावर प्रेम करायला सांगणारे हे गाणे लिहिणारे मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांनी दिले आहे. मंगेश पाडगावकर आजही त्यांच्या कवितांच्या माध्यमातून प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात आजही जिवंत आहेत. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं,
ही तरुण मनातील गुलाबी भावविश्वाला ठाव घेणारी कविता असो, वा सांग सांग भोलानाथ हे चिमुकल्यांचे बालगीत असो, मंगेश पाडगावकर यांच्या कविता ह्या प्रत्येक वयोगटातील लोकांनी आपलेसे केलेल्या आहे. अगदी साध्या आणि सोप्या रचनेमुळे त्यांच्या कविता हे लोकांना भावतात. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये भाव हा अचूक टिपणारे कवी म्हणून मंगेश पाडगावकर यांचा उल्लेख केला जातो. अशाच प्रकारे एक कवितेचा जन्म झाला होता, तो म्हणजे श्रावणात घननीला. गाण्याची जन्मकथा हा कायमच रसिकांच्या कुतूहलाचा विषय असतो, पण रसिकांच्या कल्पनेमध्ये आणि वास्तवामध्ये हमखास फरक असतो. श्रावणात घननीला बरसला असं ऐकल्यानंतर कोणालाही वाटेल की ह्या कोकणातल्या निसर्गरम्य वातावरणामध्ये केतकीच्या वनात या गीताचा जन्म झालेला असावा, पण तो मुळात दादर ते विटी या लोकल प्रवासामध्ये झालेला जन्म दिसून येतो. हे कुणालाही सांगून खरं वाटणार नाही. खळेसाहेब आणि मंगेश पाडगावकर दोघेही त्या काळामध्ये मुंबई आकाशवाणीवर नोकरी करत होते. उन्हाळा ऐन भरामध्ये असताना, घामाच्या धारा वाहत असताना मंगेश पाडगावकर आणि श्रीनिवास खळे हे दादर ते विटी लोकल ट्रेनने प्रवास करत होते. अशातच पाडगावकरांनी खळेसाहेबांना एक चिरोट्यावर काही ओल लिहून दिल्या. खळेसाहेबांनी तो कागदावर पुन्हा पाडगावकरांकडे पाठविला आणि म्हणाले, तुम्हीच वाचून दाखवा. पाडगावकरांनी त्यांच्या खास शैलीमध्ये या ओळी खळेसाहेबांना ऐकवल्या. एकदा ऐकून झाल्यानंतर खळेसाहेब म्हणाले की पुन्हा ऐकवा. असे 2-3 वेळा खळेसाहेबांनी कविवर्य पाडगावकरांकडून ती कविता ऐकून घेतली. विटी स्थानक आल्यानंतर उतरताना खळेसाहेबांना म्हणतात की पाडगावकरांना म्हणाले की चला तुमच्या या गीतांचा मुखडा तयार झाला. त्या गीताचा मुखडा हा असा होता: श्रावणात घननीला बरसला, रिमझिम रेशीम धारा, उलगडला झाडातून अवचित, हिरवा मोर पिसारा. अशा प्रकारे कोणालाही या गोष्टीचे कमालच वाटेल की जे गाणं नुसतं ऐकलं की रसिकांच्या श्रावणसरीमध्ये चिंब भिजल्यासारखा अनुभव मिळतो. हे गाणं ग्रीष्माचा दाह आपल्या परमोच्च बिंदूवर असताना लोकल ट्रेनच्या गर्दीमध्ये माणसाच्या कोलाहलात कसं काय एखाद्या व्यक्तीला सुचू शकतं, हे नवल करायला भाग पाडतं. कुठलीही कलाकृती अजरामर होण्याकरता ती केवळ करमणूक आणि मनोरंजनाच्या पलीकडे जावी लागते. श्रावणात घननीला बरसला हे गीत मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन आपल्या स्वतःच्या भौतिक आणि भावनिक जगाचा एक दृष्टांत देत असते. आपलं जग समृद्ध करते. अजून 50 वर्षांनी अजून सुद्धा तरुण संगीतकार या गाण्याचा शतकपूर्तीनिमित्त विस्मयाने आणि आदराने या गाण्याचं कौतुक करत राहतील. मंगेश पाडगावकर यांचा जन्म 10 मार्च 1929 रोजी महाराष्ट्रातील वेंगुर्ला येथे झाला. पुढे त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी आणि संस्कृत या विषयामध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर रुईया महाविद्यालयातून मराठीचं अध्यापनही त्यांनी केलं. कविता या वाङ्मय प्रकारामध्ये त्यांनी लक्षणीय कार्य केले. 1950 पासून ते सुमारे 30 काव्यसंग्रह प्रकाशित त्यांचे झालेले आहेत. त्यापैकी प्रत्येक काव्यसंग्रहाच्या सुमारे 5-5 आवृत्त्या ही प्रकाशित झालेल्या आहेत. पाडगावकरांनी मराठी आणि संस्कृत हे विषय घेऊन ते BA आणि MA या परीक्षा पहिल्या वर्गात पहिल्या क्रमांकाने ते उत्तीर्ण झाले. या 2 परीक्षांमधील यशाबद्दल त्यांना अनुक्रमे तळखडकर सुवर्णपदक आणि नचिकेळकर सुवर्णपदक हे देण्यात आले. MA होण्यापूर्वीच मुंबईच्या विल्सन महाविद्यालयामधून शिक्षक म्हणून 1951 आणि 52 तसेच साधना साप्ताहिकामध्ये सहसंपादक म्हणून 1953 ते 1955 पर्यंत अशा नोकऱ्या त्यांनी केल्या. 1957 मध्ये आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर असिस्टंट प्रोड्युसर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. 1960 ते 62 या कालामध्ये मुंबईच्या सोमय्या कॉलेजमध्ये तसेच मिठीबाई कॉलेज त्यांनी मराठी प्रमुख प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं. त्यानंतर आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर प्रोड्युसर म्हणून ते काही काल ही काम त्यांनी कार्य केले. हा कार्यकाल होता 1964 ते 1970 पर्यंतचा. 1970 पासून युनायटेड स्टेट इन्फॉर्मेशन सर्व्हिस तसेच मुंबई येथे मराठी विभागाचे प्रमुख संपादक म्हणून ते काम करू लागले होते. 1976 ते 1979 या वर्षासाठी त्यांनी मुंबई विद्यापीठामध्ये मराठीचे मानसेवी प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती. तसेच 1950 मध्ये त्यांनी यशोदा या त्यांच्या वर्गमित्रिणीबरोबर त्यांनी आंतरधर्मीय विवाह सुद्धा केला. मंगेश पाडगावकरांनी वयाच्या 14व्या वर्षापासूनच गेली 7 दशकं ही मराठी कविता आणि साहित्य समृद्ध करण्यामध्ये पाडगावकरांनी आपलं जीवन अर्पण केलंय. धारा नृत्य हे कविता संग्रह 1950 मध्ये त्यांनी प्रकाशित केला. त्यानंतर प्रकाशित झालेले त्यांचे जिप्सी, निंबोणीच्या झाडामागे, छोरी, शर्मिष्ठा, उत्सव, वात्रटिका, मीरा, सलाम, गझल, भटके, पक्षी, तुझे गीत गाण्यासाठी, बोलगाणी, चांदोमामा, सुट्टी एके सुट्टी, सूरदास, उदासबोध, त्रिवेणी, कबीर, राधा, गिरकी हे काव्यसंग्रह विशेष लोकप्रिय सुद्धा झाले. त्यांच्या कवितांमध्येही चिंतनशील कविता, बालकविता, प्रेमकविता, निसर्ग कविता असे विविधपूर्ण त्यांनी विषय हाताळलेले दिसून येतात.
त्यांनी मीराबाई आणि कबीर यांच्या दोघांच्या तसेच शेक्सपियरच्या नाटकांचा अनुवाद सुद्धा केला. तसेच बायबल हा मराठी अनुवादही त्यांनी केला. आकाशवाणी रेडिओचे निर्माते म्हणून त्यांनी काही काळ काम सुद्धा केलं. महाराष्ट्रातल्या काव्यरसिकांना कविता कशी जगावी याचा अनुभव मंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकर यांनी कवितेच्या जाहीर मैफिली सादर करूनच लोकांना याचं कवितेचं किती महत्त्व आहे हे पटवून दिलं. पाडगावकरांनी भावप्रकृती मुळातच गीतातूनच अनुकूल झालेली आहे. पाडगावकरांच्या अनेक भावकविता स्वररचनेमध्ये गाता येऊ शकणाऱ्या असल्या तरी त्यांच्या गीतांचा स्वतंत्रपणे विचार करता येतो. आधी भावकवी नंतर गीतकार असे स्थित्यंतर झाल्यामुळे कवीचे हलुवार तरळ, संवेदनशील, मन, रस, रंग, नाद, गंध, स्पर्शयुक्त शब्दांच्या आधारे संगीत अनुकूल झालेले दिसून येतात. दिवस तुझे हे फुलायचे, असा बेभान हा वारा, भेट तुझी माझी स्मरते, श्रावणात घन नीला बरसला या पाडगावकरांच्या गीतांमध्ये रसिकांच्या मनामध्ये कायमचे स्थान निर्माण करून ठेवलेले आहे. तुझे गीत गाण्यासाठी हे 1986 मध्ये या गीतसंग्रहाप्रमाणेच पाडगावकरांच्या गझल हा संग्रहही उल्लेखनीय आहे. गझल हा काव्यप्रकार हाताळताना उर्दूतील रचना संकेतमध्ये पाडगावकरांनी स्वीकारलेले असले तरी त्यांची गझल निर्मिती ही एक बंदयुक्त आविष्कार ठरते. म्हणूनच पाडगावकरांनी भावगीत सदृश्य रचना ही ठरते. बोलगाणी हा 1990 मध्ये संग्रहातील मुक्त रचना बालकुमारांसाठी आहेच. तसेच वरकरणी वाटत असले तरी प्रत्यक्षामध्ये बोलगाणी हे प्रौढांच्या जीवनातील रटाल, खोचक, मिश्किल अनुभूतींचा आविष्कार मानले गेलेले आहे. पाडगावकरांना खानदानी संस्कारातच पाडगावकरांची राजमुद्रा ही तयार झाली होती. गीत गाण्याचं प्रयोजन सांगताना मंगेश पाडगावकर म्हणतात की आपुल्या हाती नसते काही समजावे, कुणी दिले जर हात आपुल्या हाती घ्यावे, कधीच नसतो मातीवरती हक्क आपुला, पाण्याने जर लला लाविला रुजून यावे, भिरभिरणाऱ्या फुलपाखरा नसे नकाशा, विसावले जर ओंजलीचे फूल करावे, नको याचना जीव जडवुनी बरसातीची, मेघ जर जाहिले अनावर भिजून घ्यावे, नको मनधरणी अर्थाची नको अर्जवे, शब्दांनी जर मिठी घातले गाणे गावे. बालकविता हा काव्यप्रकारही पाडगावकरांनी आत्मसात करून मुलांसाठी प्रामुख्याने बालगीते लिहिलेली आहेत. यामध्ये भोलानाथ 1964 मध्ये, बबलगम 1967 साली, चांदोमामा 1992 मध्ये, सुट्टी एके सुट्टी 1992 मध्ये, वेडकोकरू 1992 मध्ये, आता खेला नाचा 1992 मध्ये, झुलबाई झुला हा सुद्धा 1992 मध्ये आणि अफाटराव हा 2000 मध्ये हे त्यांनी बालकविता काव्यप्रकारही प्रकाशित केले. पाडगावकरांच्या 1966 साली प्रसिद्ध झालेल्या एका काव्यसंग्रहाचे नाव होते विदूषक. निसर्गाचे भ्रमक टिपणाऱ्या सौंदर्य लुलूप पाडगावकरांच्या जीवनाकडे तिरस्काने पाहणारे आणि आयुष्यातली विरोधक विसंगती न्याहाळणारा व्यक्ती म्हणून तसेच राजकीय सामाजिक जीवनातील सोंग्या ढोंग्यावर प्रहार करणारा तत्वचिंतक भाष्यकार आहेत. तसे वात्रटिका मधून 1963 मध्ये श्रोत्यांच्या हास्यपूर्ण प्रतिसाद मिळाल्यानंतर पाडगावकरांनी उदासबोध हे 1994 मध्ये या रूपाने त्यांनी सद्यकालीन वास्तवावर खोचकपणे टीका टिप्पणी केलेले हे दिसून आले. आणीबाणीनंतर 1978 साली प्रसिद्ध झालेले सलाम या काव्यसंग्रहाचे पाडगावकरांनी भावकवी म्हणून रूढ झालेली प्रतिमा पुसून टाकली होती. सौंदर्य जीवनी असे असलेले कविमन समाजकारण आणि राजकारण यांच्या जंजालात अडकलेल्या जनमानसांच्या वेदना पाहून ते व्यथित झाले होते. सलाम या रूपाने त्यांनी व्यथेला अवसर मिळाला आणि राजकीय आणि सामाजिक जाणीवांचा आविष्कार करणारी आपली कविता कोणताही पक्ष, इझम किंवा झेंडा घेऊन उभी नसून ही कविता म्हणजे आपल्या जीवनातील दारुण अनुभवाबद्दल प्रांजल चिंतन करणारी कविता म्हणून आहे. या कवी यांच्या माध्यमातूनच प्रत्यय देणारी सलाम मधील उपहासकर कविता लोकप्रिय ही ठरली आणि लोकांनी ती उचलून सुद्धा घेतली. एकदा पाडगावकर कधी बहर कधी शिशिर परंतु कधी दोन्ही बहाणे या डोळ्यामधले आसू पुसती ओठावरती गाणे या त्यांच्या गीतांच्या ध्वनिमुद्रणाची आठवण सांगत होते. सुधीर फडक्यांनी केलेले शब्दांचे उच्चार एक थरारून टाकणारी गोष्ट होती. शब्द माझेच होते त्यामुळे मला तरी शब्दांचं नाविन्य नव्हतं असंच पाडगावकर सांगतात. पण सुधीर फडक्यांच्या आवाजामध्ये ऐकताना त्यांचे शब्द मला नव्याने भेटत होते. बहरधुंद वेलीत्वत यावा या ओलीतून बहर आणि धुंद या शब्दातून व्यक्त होणारी तारुण्यातला फुलण्याची धुंदी, हलूच लाजरा पक्षी गावा, तसेच या ओलीतील पक्ष्यांच्या गाण्यातून व्यक्त होणारं कोणाचं तरी ते कुवलं लाजरेपण आणि अचानक गळून पडावी विखळून सर्व पाने
या ओळीतील निराशा, या आधीच्या 2 ओळीतील विरोधाचं नातं, हे सारं सुधीर फडके यांनी इतक्या विलक्षण उत्कटतेने गायलं होतं की त्यांच्या गायनातून पाडगावकर यांची कविता नव्याने जन्म घेते असे पाडगावकरांना वाटले होते. एका प्रतिभावंत कवीने तितक्याच प्रतिभावंत गायकाला दिलेली ही उत्स्फूर्त दात होती. मंगेश पाडगावकर यांनी रेडिओवर असताना त्यांची सतत चाललेली धावपळ हे पाहून सोपानदेव चौधरी यांनी पाडगावकर यांच्यावर एक कविता लिहिली. ती म्हणजे अशी होती, हे टेबल तुझं नसे सुटेबल, तू एबल जरी अनकेपेबल. पाडगावकरांच्या कवितेतून आनंदयात्री म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. कधी बालहट्ट तर कधी लढीवालता, कधी निसर्गातील भ्रमक तर कधी माणसांच्या मनाचा नानाविविध अवस्था यांचा आढावा घेत कवितेतून मराठी माणसांचे भावविश्व त्यांनी व्यापले. माणसाचं वय आणि अवस्था कोणतीही असो, पाडगावकरांच्या कवितेचे सर्वांनीच सोबत केलेले आहे. तिला कुणाचेच बावडे नव्हते. म्हणूनच पाडगावकरांच्या कविता म्हणजे बागेत उमललेल्या नानाविविध रंगांच्या फुलांचा उत्सवच आहे असं जणू मानलं जातं. त्यांच्या कवितेतून निसर्गाची सारी रूपे आपणात दिसू लागतात. अनेक प्रकारची कविता लिहून सुद्धा मूलतः प्रेम कविता लिहिणारे म्हणून मंगेश पाडगावकर यांची ओळख आहे. कवी म्हणून प्रचंड लोकप्रियता या कवीला लाभली होती. अगदी आजच्या सोशल मीडियामध्ये या काळात सुद्धा सर्व वयाच्या लोकांमध्ये ते लोकप्रिय आहेत. मंगेश पाडगावकर यांच्या कवितांचे कार्यक्रम सतत करत होते आणि लोक हे त्यांच्या कवितांचा आजही आस्वाद घेतात. त्यामुळे त्यांची कविता ही जनमानसामध्ये रुजली, विशेषतः बोलगाणी आणि गीत याच्या माध्यमातूनच. पाडगावकरांनी कवितेमध्ये नवे नवे प्रयोग सुद्धा केले. उपहास, उपरोध, राजकीय, सामाजिक जाणीवेच्या कविता, बोलगाणी, वात्रट टीका, गझल, बोलगझल, न गझल, मीरा, सूरदास, कबीर यांच्या कवितांचे अनुवाद ही त्यांनी केले. 1943 साली पहिली कविता आणि 2015ला जाईपर्यंत त्यांनी कविता हा साहित्य प्रकार सतत फुलवत राहिले, टवटवीत ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. म्हणजे सतत 72 वर्षापर्यंत कवितेचं उत्तम पीक ते घेत राहिले. कवितेचे अभ्यासक ते रसिक या सर्वांना समतोलपणे पाडगावकर हे आनंद देत राहतील. ही पाडगावकरांची कविता ही त्यांची तपस्या अद्भुत आहे हे मानलं गेलं पाहिजे. कुसुमाग्रज आणि बाब बोरकर हे त्यांच्या कवितेचे मुख्य आदर्श त्यांनी मानले होते. त्यांना गुरुच ते मानत होते. तसेच विंदा करंदीकर, वसंत बापट आणि त्यावेळचे सुर्वे, रेगे इत्यादी कवी त्यांच्या बरोबरीचे आणि त्याचबरोबर त्यांचे चांगले कवी हे पाडगावकरांच्या कवितेचा 72 वर्षाच्या आयुष्यामध्ये हे उदयाला आले होते. पाडगावकर सर्वांबरोबरच होते. तसेच विंदा आणि बापट यांच्याबरोबर त्यांनी अनेक वर्ष काव्य वाचनही केले. पण तरीही सर्वांपेक्षा पाडगावकर यांची कविता म्हणून लोकप्रिय हे वेगळेपणा त्यांनी जपून ठेवला. कुसुमाग्रज कवी तसेच नाटककार, लेखक म्हणून ऋषितुल्य हे व्यक्तिमत्व त्यांचं घडत गेलं. पाडगावकर हे त्यांना गुरुच मानत होते. मंगेश पाडगावकरांना जेव्हा 2003 मध्ये कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर झाला, त्यावेळी पाडगावकरांनी सांगितलं होतं की कुसुमाग्रजांचा कवितेतून पोषण घेऊनच माझी कविता ही वाढली, रुतली. कुसुमाग्रज या त्यांच्या कवितेचा हात धरूनच माझी कविता ही बोलायला आणि चालायला शिकली होती, असं कुसुमाग्रजांच्या अर्पण केलेल्या त्रिवेणी या कविता संग्रहाचा अर्पण पत्रिकेमध्ये पाडगावकर म्हटले होते. म्हणूनच कुसुमाग्रजांच्या नावांचा जनस्थान पुरस्कार मला मिळणं यासारखा माझा दुसरा आनंद माझ्या गगनात मावणार नाही, असं ते म्हटले होते. धारा नृत्य हा पाडगावकरांचा पहिला कविता संग्रह हा 1950 साली मौजेने प्रकाशित केला होता. दुसरा जिप्सी हा 1953 साली आला. त्यांच्या 11पेक्षा जास्त आवृत्त्याही प्रकाशित झाल्या आहेत. जिप्सीच्या प्रस्तावनेत समीक्षक वाल कुलकर्णी यांनी लिहिलं आहे की धारानृत्यमधील कवितांमधील आत्मनिष्ठा प्रबळ होती. धारानृत्य ही कविता संग्रहातली कविता ही कुसुमाग्रज आणि बाबा बोरकर यांचे काव्यरचनेचे तसेच प्रत्यक्ष अनुकरण करीत नसले तरी त्या रीतीने तिचे नेत्र दिपून टाकणारे हे कविता संग्रह आहे. म्हणजेच पहिल्या कविता संग्रहाच्या कवितांवर कुसुमाग्रज आणि बाबा बोरकर यांची छाप पडलेली दिसूनच येते. जिप्सी या कविता संग्रहापासून पाडगावकरांच्या काव्य प्रतिभेचे स्वतंत्रपणे उत्तुंग झेप घेतलेले दिसून येते. म्हणजे 1953 पासून ते 2015 पर्यंत अखंडपणे पाडगावकरांची प्रतिमा मानवी मनाचा खोल गाभ्यापर्यंत पोहोचून निसर्गाच्या गूढ संवेदनाचा स्पर्श अनुभव केलेला वाचकांना नेहमीच येतो. मंगेश पाडगावकरांनी आपल्या वेगवेगळ्या कविता संग्रहामध्ये अनेक वेगवेगळे प्रयोग केलेले दिसून येतात. जसे दासबोधमध्ये विडंबनात्मक काव्य, तर मोरूमध्ये विनोदी कविता, विदूषकमध्ये उपरोध, उपहास, सामाजिक जाणीवेचे कविता, राजकीय आणि भयानक दारिद्र्यातील प्रेम, आंतरिक चैतन्य, प्रेम विषयक तत्वज्ञान सांगणारी कविता असे दिसून येते. वात्रट टीका हा पुन्हा विनोदाचाच प्रकार. त्रिवेणीमध्ये संध्याकाळची गझल,
या कविता संग्रहामध्ये 85 गझला लिहिल्या गेल्या आहेत. बोलगाणी हा त्यांच्या कविता संग्रह नर्म विनोदामुळे आणि पाडगावकरांनी कार्यक्रमातून वाचन केल्यामुळे खूप लोकप्रिय झालेला दिसून येतो. तसेच नवा दिवस कुमार गटातील मुलांसाठी तर त्यापेक्षा छोट्या मुलांसाठी 10 कविता संग्रह त्यांनी लिहिलेले दिसून येतात. मंगेश पाडगावकरांचे एकूण 23 कविता संग्रह आहेत. त्यामध्ये 3 अनुवादित, यामध्येच मीरा, कबीर, सूरदास असे मिळून 26 होतात. या 23 संग्रहामध्ये तुझे गीत गाण्यासाठी आणि सूर आनंदघन हे गीतसंग्रह आहेत. शिवाय शर्मिष्ठा या संग्रहामध्ये 4 नाट्यकाव्य आहेत. हे संग्रह 23 संग्रहात समाविष्ट आहेत. एकूण गीतासह एकूण कविता हे 2000 पर्यंत जाते. त्यात अनुवाद आणि 10 बालकविता संग्रह याचा इथे विचार नाही. ती कविता संख्याही लक्षात घेतली पाहिजे. तरीही एकूण काव्यसंपदा आणि अद्भुत काव्यशक्ती पाडगावकरांनी लाभली हे अफाटच मानले जाते. या शतकामध्ये इतकं कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा दुसरा कवी म्हणताच येणार नाही. पाडगावकरांच्या सलाम या काव्यसंग्रहाला 1980 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यातली सलाम ही कविता 1975च्या कराड येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये पाडगावकरांनी सादर केली होती. ती खूप गाजली. सलाम या काव्यसंग्रहात सामाजिक, राजकीय आणि स्थिरतावादी कविता म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. त्यामध्ये सामान्य माणसाची दुःख ही प्रकट करण्यात आली आहे. मंगेश पाडगावकर यांचं व्यक्तिमत्व हे त्यांच्या काव्य प्रतिभेसारखंच उत्कंठ आणि प्रसन्न असणारे, बोलताना विनोदी करण्याची त्यांची पद्धती समोरच्या व्यक्तीला मोकळेपणा जाणून देई. त्यांचा जाड भिंगाचा चष्मा असल्याने त्यांचे डोळे हे आपलं वेध घेत असतात. हे समोरच्या माणसाला पटकन कळत नाही. मंगेश पाडगावकरांनी चित्रपटासाठी कधीही गीत लिहिले नाही, तरी त्यांची गीतं आणि कविता हे दोन्ही रसिकांच्या प्रेमाला पात्र ठरलेले दिसून येतात. हा कालाचा महिमा म्हणावा लागेल. गदिमापासून ते विंदा करंदीकर, वसंत बापट, रेगे सुर्वे, आरती प्रभू, शंकर वैद्य, अनिल देशपांडे अशा अनेक पाडगावकरांना समकालीन असलेले कवी, उत्तम कविता लिहिणारे हे सापडले. आरती प्रभू, वसंत बापट, विंदा करंदीकर, अनिल नाग देशपांडे, शंकर वैद्य इत्यादी यांचे गीत ही स्वरबद्धही झाली, गाजली आणि अर्थातच पाडगावकर आदी कवी यांचे सर्व सामान्यापर्यंत पोहोचण्यास महत्त्वाचे काम सुद्धा झाले. आकाशवाणी मुलेच खुद्द पाडगावकर यांनी आकाशवाणीवर नोकरीच करत होते. तेव्हा श्रीनिवास खळे आणि यशवंत देव पु ल देशपांडे यांच्याबरोबर ते आकाशवाणीवर कार्य करत होते. आकाशवाणीचा भाव सरगम हा दर महिन्याला नव्या गीतांचा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय होता. खले आणि देव यांच्यासारखे प्रतिभावान संगीतकार आकाशवाणीवर नव्या चाली तयार करीत होते. दशरथ पुजारी, गोविंद पोवळे, विठ्ठल शिंदे, दत्ता डावजेकर, प्रभाकर जोग इत्यादी संगीतकार ही आकाशवाणीवर हजेरी लावत असे. त्यांची ही गीत गाजली. आकाशवाणीने तेव्हा या गीतांच्या संगीतकारांना आणि कवी गायकांना कला यांची सर्व दूर पोहोचवण्याची उत्तम संधी ही दिली होती. केशवसूत, गोविंदग्रज, बालकवी, माधव ज्युलियन, भा. रा. तांबे, मर्ढेकर अशा अनेक थोर कवी एखाद्या दुसरा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला होता. तेही कवीही अल्पायुषी ठरले. एका अर्थाने आधुनिक कवितेची परंपरा आपल्या प्रतिभेने उज्ज्वल करणारे पाडगावकर या शतकातले थोर कवी म्हणून संबोधले जातात. दुसऱ्या अर्थानं त्यांनी सर्वसामान्यांना कवितेचे वेड लावलं होतं, ते आपल्या गीतांनी आणि आपला कार्यक्रम सादर करण्याच्या शैलीने. तिसरी गोष्ट म्हणजे पाडगावकरांचे 26 कविता संग्रह आणि 10 बाल कविता संग्रह होते. इतकी विपुल कविता कोणीही लिहिली नाही. ग. दि. माडगूळकर हे गीतकारांचे मेरुमणी, पण त्यांचे जोगिया आणि पुरिया हे 2च काव्यसंग्रह मानले जाते. ते मागे पडले असेच म्हणावं लागेल. आणि त्यांनी चित्रपटातील भावगीतं, गीतरामायण, गीतगोपाल या अफाट लोकप्रियता सुद्धा झाल्या. मंगेश पाडगावकरांनी निसर्गाच्या सहचार्याने प्रेमाची अनेक रूपं आपल्या कवितेतून मांडली. निसर्गातील रंग, गंध, छाया, प्रकाश, निसर्गाची सर्व ऋतूमधली विलोभनीय रूप आणि त्यातल्या संवेदना पाडगावकरांना वेढून घेतल्या आहेत. निसर्गाच्या सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म घटकातील सौंदर्य पाडगावकरांचं मन टिपून घेतलं असतं. त्यांच्या सौंदर्याचं चिंतन, त्यातला आशय समजून घेत त्यांना बेहोशी जाणवते. त्यांची भाववृत्ती निसर्ग सौंदर्याने मनातल्या तरळ प्रेमाला साद घालते. मग ती भेटते आणि निसर्गातली त्या वेळची हालचाल तिला आणि त्याला मोहित करते, खोल डुबी घेण्यासाठीच. पाडगावकरांनी लिहिलं आहे की मला आत्मनिष्ठा शब्दाचा अर्थ जाणवून गेला आणि कविता बदलत गेली. सूक्ष्म तरळ संवेदना रंगगंधाशी एकरूप होत गेल्या.
निसर्गाने मला खऱ्या अर्थाने कवितेची प्रेरणा दिली. निसर्गाने खऱ्याखुऱ्या अनुभूतीला भाग मी बनलो. माझ्या अनुभवाच्या स्पंदनाचा सहज असा सुसंवाद निसर्गाशी साधला गेला. निसर्गचित्र न रेखाटता अभिव्यक्तीचं तंत्र ठरत गेलं. हे माझ्या आयुष्यातलं एक मोठं मैलाचा दगड मानला जातो. माझा अनुभव निसर्ग प्रतिमाशी एकवट झालेला आहे. हेच माझ्या जीवनाचं मुख्य सार्थ झालं. पाडगावकरांचे गणना प्रमुख नवकवीमध्ये होत असले तरी नवकवितेमध्ये अनेकदा आढळणारी कटुता, वैफल्य, रचनेचे तेढेपणे इत्यादीपासून कविता अलिप्त दिसते. पाडगावकरांच्या रम्यतावादी वेळातून जाणाऱ्या वृत्तीला सौंदर्याचा प्रथम आणि सर्वस्कष प्रत्यय येतोच. तो विविध रूपी निसर्गातूनच. निसर्गाची ललसरती, गूढरम्य आणि विलसते यांच्या सौंदर्याबरोबरच अध्यात्मवृत्तीचेही समर्पण अभ्यासक ते दिसून येतात. त्यांना अंतर्मुख बनवितात. त्यांच्या सर्जनशीलतेचा आव्हान करताना निसर्गाच्या जोडीने पाडगावकरांच्या कवितेमध्ये प्रेम भावनेचाही अनेक गहिऱ्या छटा आविष्कृत झालेल्या दिसून येतात. प्रेम भावनेचा उत्कंठ आविष्काराच्या दृष्टीने पाडगावकरांचे शर्मिष्ठा हा 1955 मध्ये नाट्यकाव्य हे महत्त्वाचे ठरते. पाडगावकरांच्या ठिकठिकाणाच्या व्यापक सामाजिक जाणीवेमुळे ह्या भोगापासूनच त्या मागचे जीवनातील कुरूपतेचे दर्शन त्यांच्या कवितेमध्ये घडते. पाडगावकरांनी अलीकडील कविता म्हणजेच उपहासात विरोधाने भरलेले दिसून येते. सलाम हा काव्यसंग्रह त्या दृष्टीनेच त्याचा उल्लेख केला जातो. पाडगावकरांच्या कवितेमधून एकदा असा अनुभव येतो की अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी, लाख चुका असील केल्या, केली पण प्रीती. अशी समंजस जाणीव असत्या कवितेमधून त्यांचा मागोवाही घेण्यात येतो. त्यांच्या कविता अभ्यासातला म्हणजे सकारात्मकता दिसून येते. वरवर त्यांच्या कविता ही विरही दुःख अनुभूतीने व्याप्त वाटतात, पण त्यांच्या शेवटामध्ये असलेले सकारात्मक दृष्टिकोन हे समंजस जगण्याचा मंत्रही देत असतात. दुसरा प्रकार त्यांच्या कवितेमधून असा ध्यास येतो, का राणीने मिटले डोले दूर जाताना, का राजाचा श्वास कोंडला गीत तिचे गाताना, वाऱ्यावरती विरून गेली एक उदास विराणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक प्रेम कहाणी. हे गीत कुणालाही संवेदनक्षम माणसांच्या मनाला चटका लावून जाणारेच, पण पाडगावकर यांच्या गाण्यात ही आशावादच प्रकट करतात. म्हणूनच ती रडगाणी नाही तर ती बोलगाणी आहेत. तिला विचारी राजा हा केव जीव असे जोडावे, का देवाने फुलण्याआधीच फूल असे तोडावे. कधी कधी त्यांच्या वाटेला येणारे खरेपण त्यांच्या कवितेतूनही दिसून येतो. कविवर्य मंगेश केशव पाडगावकर यांचं 30 डिसेंबर 2015 रोजी निधन झाले. मंगेश पाडगावकर यांच्या निधनामुळे मराठी साहित्यातील शुक्रतारा निखळल्याची भावना व्यक्त होत होती. कण्हत न जगता गाणं म्हणत जगायला शिकवणारे पाडगावकर या त्यांच्या कवितांमधून रसिकांना अखंड आनंद वाटत राहणारे व्यक्ती म्हणून अमर आहेत. ते अजरामर आहेत. कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी त्यांच्या गाण्यामधून आपल्या आयुष्यातील बद्दल, कवितेमध्ये असलेली सर्जनशीलता आणि निष्ठा, प्रामाणिकपणा याचा एक आरसा हे जगापुढे ठेवलेला आहे. ती कविता म्हणजे गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे. गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे. ज्याचे खरे न गाणे तो बैमान आहे. येता समोर दुखे तो षडज झेलला मी. दुःखावरती स्वरांची झुलती कमान आहे. गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे. ज्याचे खरे न गाणे तो बैमान आहे. झाडात पावसाच्या बेहोश आरतीला वाजे मृदुंग तेथे माझाच प्राण आहे. गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे. ज्याचे खरे न गाणे तो बैमान आहे. का वेदनेत होतो हा जन्म साधनेचा, रेषाच संचिताची ही बेगुमान आहे. गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे. ज्याचे खरे न गाणे तो बैमान आहे. आयुष्य पेटताना ओठात सूर होता, हे सोसणे जीवाला माझे प्रमाण आहे. गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे. ज्याचे खरे न गाणे तो बैमान आहे. पाडगावकरांच्या समग्र कवितेचा वेध घेणं हे एकाच वेळी शक्य नाही. तरीही ज्या कवीने आधी लिहिल्याप्रमाणे 1953 ते 2015 पर्यंत जवळजवळ 60 ते 65 वर्ष आपल्या काव्याने रसिक, वाचक आणि समीक्षक यांना त्यांनी आनंद दिला. त्यांचं काव्य स्मरण करण्याची स्फूर्ती त्यांच्या कवितेने दिली. त्यांच्या कवितेचं कोणतंही पुस्तक उघडावं आणि आनंदात बुडून जावं, किंवा त्यांनी जे कवितेत प्रयोग केले
ते उपरोध, उपहासात्मक, राजकीय, सामाजिक, विडंबनात्मक काव्य वाचून वाचकाने विचार करावा लावावा, हा पाडगावकरांनी कवितेची ही ताकद त्यांची मानली जाते. फक्त प्रेमकविता लिहूनही पाडगावकरांना प्रसिद्धी ही अलगद मिळाली असती. परंतु जे न देखे रवी ते देखे कवी या ओळीचा आणखी अर्थ पाडगावकरांनी उलगडून दाखविला होता. समाजातला ढोंगीपणा, राजकारणातील बजबुजपुरी, माणसांमधील हेवेदावे, दूरत्व, माणसांमधल्या अपप्रवृत्ती याचाही समाचार उपहास, उपरोध, विडंबन यातून पाडगावकरांनी घेतला. ज्या समाजामध्ये आपण राहतो तेथे आपल्या भोवताली असणाऱ्या परिस्थितीचं काय चाललं आहे, त्यामुळे माणसाच्या मनामध्ये दाटून आलेली चीड, संताप आणि आपल्या कवितेतून त्यांनी सहज मांडलेली दिसून येते. सत्य हे काव्याचं व्यवच्छेदक लक्षण असतं. निसर्गातलं सत्य उकळून दाखवणं, मानवी जीवनातला पदर उलगडून दाखवणं आणि निसर्गाचं सौंदर्य, निसर्गाचं गाणं गाणारं अद्भुत जग वाचकांना शब्दातून हिंडून दाखवणं, हे तर कवी हा भाष्यकार ठरतो. आणि हा विलक्षण प्रत्यय हा मंगेश पाडगावकर यांच्या रूपातून, त्यांच्या काव्यातून हा आपणास दिसून येतो. हेच मोठेपण हे मंगेश पाडगावकर यांच्या कवितेतून आपणास भेटतं. कविवर्य मंगेश पाडगावकरांची कविता, गीत म्हणजे मोगऱ्याची टपोरी फुलं. नियतीने पाडगावकरांच्या प्रतिभेला कधीही धोका दिलेला नाही. त्यांचा हात सतत लिहिता ठेवला. आपल्या कवितेतली, गीतातली आशयघनता सातत्याने टिकवतेला हा श्रेष्ठ कवी म्हणून मंगेश पाडगावकर यांचा उल्लेख केला जातो. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये कविवर्य मंगेश पाडगावकर यांचं नाव हे आदरानं घेतलं जातं. महाराष्ट्र भूषण, पद्मभूषण, साहित्य अकादमी अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. काव्य क्षेत्रामध्ये त्यांनी केलेले देदीप्यमान कार्य आणि आपण कधीही विसरू शकणार नाहीत. पाडगावकरांनी त्यांच्या कवितेतून आपणास जगायला शिकविले. जीवनातील अनुभव, विविध सत्यांतरातून त्यांची कविता ही त्यांनी टिपली. म्हणूनच सांग सांग भोलानाथ पासून ते भातुकली या खेळापर्यंत रमलेली त्यांची कविता आपणास पुन्हा पुन्हा नव्यानेच भेटते. एक दोन दिवसाचे अल्प आयुष्य लाभणारे फूल आपले निर्माल्य होणार याची जाणीव असून सुद्धा फुलणे हे सोडत नाही, असा आशावाद व्यक्त करणारे पाडगावकर यांची कविता तर आनंदाने निखळ विधान करते. सांगा कसं जगायचं, कुडत कुडत की गाणी म्हणत म्हणत, असे जेव्हा त्यांची कविता सांगते तेव्हा खरोखरच या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जाणीवेने प्रत्येक मराठी माणसाचं मन हे भरून येतं. पाडगावकरांच्या कवितांनी लहान थोरांना जीवनाचा खऱ्या अर्थाने आनंद पेरला. निसर्गावर, त्यांच्या विविधांगी रूपावर, माणसांच्या मनावर, जगण्यावर प्रेम करायला शिकवणारा हा कवी मानवी जीवनाचं अर्थपूर्णता कवितेवर रचत बसलेला आहे. अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी असे म्हणणाऱ्या पेला अर्धा सरला आहे असेही म्हणता येते आणि पेला अर्धा भरला आहे असे सुद्धा म्हणता येते. सरला आहे म्हणायचे की भरला आहे असे म्हणायचे हे तुम्हीच ठरवा, असेही ते म्हणतात. गाणे म्हणत रडत जगावं की रडत रडत जगावं, असंही त्यांचा जीवनाचा अर्थ या कवितेतून जाणवतो. असे जीवनाचे सार, जीवनाचे सकारात्मक तत्वज्ञान पाडगावकर हे आपल्या नेहमीच प्रेरणादायी ठरतात. म्हणूनच पाडगावकर आयुष्याबद्दल मर्म सांगताना ते सांगतात, हासत दुःखाचा केला मी स्वीकार, वर्षिले चांदणे पिऊन अंधार, प्रकाशाचे गाणे अमावस्येच्या रात्री, आनंद यात्री मी आनंद यात्री. अशा प्रकारे आयुष्यावर उदंड प्रेम करणारे आणि आयुष्याची सुरेल मैफिल जगणारे म्हणून प्रसिद्ध कवी म्हणून कविवर्य मंगेश पाडगावकर यांची ओळख आहे. त्यांच्या जगण्यातून मराठी वाचकांना काय हवे आहे अचूक जाणणारे पाडगावकर यांची ख्याती होती. सहजता आणि सरळता हे त्यांचे मोठे वैशिष्ट्य मानले गेले. याच वैशिष्ट्याने त्यांनी अनेक भावगीतांना उंचीवर नेऊन ठेवले. त्यांनी कविते इतके स्वतःवरही तितकंच प्रेम केले, हे त्यांच्या जगण्यातून दिसून आले. आजच्या भागामध्ये आपण पाहिलं की मंगेश केशव पाडगावकर यांनी आपल्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे कवितेला प्रेम केले, जगण्याचा एक नवीन ध्याय कवितेच्या माध्यमातून निसर्गाचं प्रेम करून आपलं आयुष्य समृद्ध केले, मराठी साहित्य क्षेत्रामध्ये आपलं एक वेगळं स्थान त्यांनी निर्माण केले. अशा प्रकारे आजच्या भागामध्ये इतकंच. भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. पाहत रहा ओशिनिक इकॉनॉमिक्स.